नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, राधे राधे. तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णूंचे पाय दाबत होती. तेव्हा तिथे पाय दाबताना माता लक्ष्मी भगवान विष्णूला म्हणाली, हे भगवान, आज माझ्या मनात 3 प्रश्न निर्माण होत आहेत. जर तुम्ही मला या 3 प्रश्नांची उत्तरे सांगून जर तुम्ही माझे समाधान केले तर माझ्या मनाला खूप शांती मिळेल. माझा पहिला प्रश्न, अशी कोणती स्त्री आहे जिच्या नशिबात पुत्रप्राप्ती होत नाही? दुसरा प्रश्न, कोणती स्त्री अकाली विधवा होते? आणि माझा तिसरा प्रश्न असा आहे की कोणते शृंगार केल्याने स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते? मित्रांनो, तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, तुझे हे 3 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरे ज्याला समजतील तो हे पुरेसे ज्ञान आपल्या जीवनात लागू करतो, त्याला जीवनात आनंद मिळतो. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे देवी लक्ष्मी, आता मी या 3 प्रश्नांची उत्तरे मी एका लघुकथेतून देणार आहेत. या कथेद्वारे तुम्हाला तुमच्या 3 प्रश्नांची उत्तरे नीट समजता येईल. पण माझी एक अट आहे, जोपर्यंत मी ही गोष्ट सांगणार आहे तोपर्यंत ही कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल. माता लक्ष्मी म्हणाली, प्रभू, मी तुम्हाला वचन देते की ही कथा मी मनापासून आणि समर्पणाने ऐकेन. कृपया ती सुरू करा. आपण सर्वांना विनंती आहे की आपणही ही कथा पूर्ण ऐकावी. अर्ध्या मनाने ऐकणे हे पाप मानले जाते. कथा सुरू करण्यापूर्वी कृपया कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता आणि जय श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका. तसेच लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर प्रिय बंधूंनो, सुरुवात करण्यापूर्वी भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, एका राज्यात छोटेसे गाव होते. त्या गावात एक सेठ राहत होता. त्या सेठला 2 मुलं होती आणि सेठच्या मुलांचे लग्नही झाले होते. सेठची पत्नी आणि सेठचा मोठा मुलगा दोघेही वाईट स्वभावाचे होते. सेठच्या बायकोचे आपल्या मोठ्या मुलाच्या बायकोवर खूप प्रेम होते, पण धाकट्या मुलाची बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती सुद्धा एक भक्त स्त्री होती आणि घरची सर्व कामे ती एकटीच करत राहत होती. एवढे करूनही सेठची बायको आणि मोठ्या मुलाची बायको नेहमी धाकट्या सुनेचा अपमान करत होत्या. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, सेठच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा होता आणि धाकट्या सुनेला एक मुलगी होती. सेठची बायको नेहमी आपल्या धाकट्या सुनेला आपल्या मुलाबद्दल टोमणे मारत असे, पण ती काहीच न बोलता ती नेहमी तिचे टोमणे ऐकत असे. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, आता मी तुम्हाला धाकट्या सुनेची गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजावून सांगते. ही कथा तुमच्या पहिल्या प्रश्नाची उत्तर देईल. तुमचा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा होत नाही. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, देवी, जी त्या सेठची पत्नी होती ती आधीच खूप वाईट स्वभावाची होती. तिच्या या कुटील स्वभावामुळे घरातील सर्व सदस्य खूप अस्वस्थ झाले होते. पण ती तिच्या साध्या धाकट्या सुनेला खूप त्रास देत होती, कारण तिला मुलगा नाही होता. तिच्यावर अत्याचार करण्यात तिला खूप आनंद होत असे. सेठच्या धाकट्या मुलाच्या पत्नीचे नाव सुकन्या होते. बिचारी सुकन्या सकाळी लवकर उठायची आणि आपलं काम करायला लागायची. हे सगळं करूनही सेठची बायको सुकन्याला नेहमी चिडचिड करायची. एकदा तर सुकन्या घर झाडू लागली होती, तर सेठची बायको म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? पटकन झाडून टाक. मी मंदिरात जात आहे. परत येण्यापूर्वी अन्न तयार करून ठेव आणि मी आल्यावर ते खाईन. आणि ऐक, अन्नाचा एक दाणा सुद्धा वाया गेला नाही पाहिजे. गरीब सुकन्याने घराची साफसफाई केल्यावर स्वयंपाक करू लागली. स्वयंपाक करताना ती विचार करत होती की इतकं काम करूनही मला क्षणभरही श्वास घेता येत नाही आणि माझी सासू सतत माझ्या कामात काही ना काही चुका शोधत राहते. सुकन्या हा सर्व विचार करत असतानाच तिला दारावर टकटक ऐकू आली. सुकन्याने विचार केला की जेवण आत्ताच बनवले आहे. सुकन्याने दार उघडले तेव्हा माझी सासूबाई लवकर परत आल्यासारखे तिला वाटले. पण तिने पाहिले की दाराबाहेर एक साधू महात्मा उभे होते. मित्रांनो, ते साधू महाराज सुकन्याला म्हणतात, मुली, तुझे लग्न चिरकाल राहो. बाबांना जेवण दे, मला खूप भूक लागली आहे. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, सुकन्या अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत होती. आपण साधू महाराजांना जेवण द्यावे अशी तिला वाटले. पण जर हे माझ्या सासूला दिसले तर ठीक होणार नाही. मग काही वेळ विचार केल्यावर साधूला जेवण्यासाठी आत येण्यास सांगितले आणि त्याच वेळी
सुकन्याच्या मनात विचार आला की माझी सासू येऊन काही बोलली तर, म्हणून मी त्यांना सांगेन की माझ्या वाट्याचे अन्न मी या साधूला देत आहे. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. मग असा विचार करून सुकन्याने साधूला आत घेतले आणि अतिथी धर्माचे पालन करून ती त्या साधूंना भोजन देऊ लागली. आता सुकन्याची सासू आली तेव्हा साधू जेवण करत होते आणि मग तो साधू घरात बसून जेवताना दिसला तर तेव्हा तिचा राग गगनाला भिडला आणि अचानक ती साधू महाराजांना म्हणू लागली, येथे कोणताही उत्सव किंवा मेजवानी नाही आहे. मी कोणत्याही भिकाऱ्याला घरी बसवून अन्न खाऊ घालत नाही. असे म्हणून त्या दुष्ट स्त्रीने साधूला धक्का दिला आणि मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले आणि त्यांचे अन्न उचलून फेकून दिले. आता तिचा राग सुकन्यावर निघाला. ती म्हणाली, अरे दुष्ट स्त्री, मी तुला सांगितले होते की अन्नाचा एकही दाणा वाया जाऊ नये, पण तू काय केलंस? त्या भिकाऱ्याला इतकं अन्न दिलं. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी. सुकन्या घाबरत म्हणाली, सासूबाई, मी माझ्या वाट्याचे अन्न साधूला दिले, एवढा रागावण्यासारखे काय आहे? भगवान विष्णू म्हणतात, अतिथींना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये असे शास्त्र सांगते. अशा प्रकारे सासू आणि सून यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. शेवटी त्या दुष्ट सासूने सुकन्यालाही घराबाहेर ढकलले. आता ती गरीब मुलगी रडत घराचा दरवाजा वाजवत होती, पण तिच्या सासूचे हृदय दगडासारखे होते. आता सुकन्यासाठी एकच मार्ग उरला होता की तिने आपल्या माहेरी परत जावे. अशा प्रकारे सुकन्या दुःखाने आईच्या घरी जात असताना वाटेत मधोमध घनदाट जंगल होते. सुकन्या भुकेने आणि तहानलेल्या परिस्थितीत तिच्या आईवडिलांच्या घरी जात असताना तेव्हा अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. भगवान विष्णू म्हणतात, सुकन्याने पावसापासून वाचण्यासाठी एका झाडाचा आश्रय घेतला, पण पावसाचा वेग इतका जोरात होता की त्यातून सुटणे कठीण झाले. आता त्याच झाडाच्या मुळाशी पोकळी निर्माण झाली होती. जोपर्यंत पाऊस पडतो तोपर्यंत मी पोकळीच्या पावसापासून स्वतःचे रक्षण करू शकते आणि पाऊस थांबल्यानंतर मी बाहेर येईल, असा विचार करत असताना सुकन्या त्यात शिरली. जेव्हा सुकन्या त्या झाडाच्या पोकळीत शिरली तेव्हा आतमध्ये तिला एक साधू सापडला. तेव्हा साधू म्हणाले, मुली, रडणे थांबव. मला माहीत आहे की तुझे कुटुंब तुझा अनादर करते आणि तुला टोमणे सुद्धा मारतात. तुझ्या जाऊला पुत्रप्राप्ती झाली आहे आणि तुला अद्यापही पुत्रप्राप्ती झाली नाही, त्यामुळे काळजी करू नको. मी तुला एक चिठ्ठी देतो. या चिठ्ठीमध्ये लिहिलेले उपाय पूर्ण भक्तिभावाने कर आणि मग तुला एक सद्गुणी पुत्र होईल. अशा प्रकारे साधूने सुकन्याला कागद दिला आणि तेथून गायब झाले. दुसरीकडे पाऊस थांबताच तिचा नवरा सुकन्याला शोधत तिथे पोहोचला आणि मग सुकन्या आईच्या घरी जाण्याऐवजी त्या जंगलातल्याच झोपडीत राहू लागली. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, ही एका दिवसची गोष्ट आहे. सुकन्याने पुत्राचा विचार केला आणि विचार करू लागली की तिलाही मुलगा झाला तर सासरच्या घरात मलाही मान मिळेल, असा विचार करत होती. तिला साधूने दिलेली चिठ्ठी आठवली आणि तेव्हा सुकन्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. तर त्यात लिहिले होते, एक मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. असे केल्याने काही वेळाने उजव्या नाकाचा स्वर आणि उजव्या बाजूला झोपण्याने डाव्या नाकाचा स्वर सक्रिय होते आणि मग जेव्हा मुलगा होण्याची इच्छा होते त्यामुळे त्या स्थितीत मिलनापूर्वीच हे ठरवावे. त्यामुळे पुरुषाचा उजवा स्वर चालू लागेल आणि स्त्रीचा डावा स्वर चालू लागेल. त्याच वेळी गर्भधारणा व्हायला हवी. हे केल्याने नक्कीच एक मुलगा जन्माला येतो आणि याच्या उलट केल्यास कन्या प्राप्त होते. चिठ्ठीमध्ये पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या 4 दिवसात मिलन केल्यास पुरुष रोग प्राप्त होतो. 5व्या रात्रीच्या मिलनातून मुलगी जन्माला येते. 6व्या रात्रीच्या मिलनातून मुलगा जन्माला येतो. 7व्या रात्रीच्या मिलनातून एक वांज मुलगी जन्माला येते. 8व्या रात्रीच्या मिलनातून समृद्ध मुलगा जन्माला येतो. 9व्या रात्रीच्या मिलनातून एक समृद्ध मुलगी जन्माला येते. 10व्या रात्रीच्या मिलनातून खूप चांगल्या मुलाला जन्म देते आणि 11व्या रात्रीच्या मिलनातून एक सुंदर आणि सुसंस्कृत मुलगी जन्माला येते. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, अशा प्रकारे 10व्या रात्री सुकन्या आपल्या पतीशी एकरूप झाली आणि गर्भधारणा झाली. सकाळी स्नान वगैरे केल्यावर पूजा करून सुकन्याचा नवरा
लाकूड तोडायला जंगलात गेला. नवरा गेल्यावर वादळ आले आणि सुकन्याची झोपडी त्या वादळात उडून गेली आणि जोरदार पाऊस सुरू झाला. आणि मग सुकन्याने पावसापासून वाचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने झाडावर एक पत्ता लिहिला होता. हा पत्ता त्याच ठिकाणचा होता ज्या पोकळीत सुकन्या आधी स्वतःला पावसापासून वाचण्यासाठी लपली होती. आणि सुकन्याने झाडावर पत्ता लिहिला होता कारण तिचा नवरा परत आल्यावर झाडावर लिहिलेला पत्ता वाचून त्याच ठिकाणी तो येईल. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, दुसरीकडे सुकन्या येऊन त्या पोकळीत लपते जी झाडाच्या खोडात निर्माण झाली होती. त्या झाडाजवळ 2 राक्षसांचा वास होता. पावसापासून स्वतःला वाचविण्यासाठी सुकन्या त्या पोकळीत लपून बसली होती आणि दुसऱ्या बाजूला त्या दोघीही राक्षसी पावसाने त्रस्त होऊन त्या झाडाकडे येत होत्या. तेवढ्यात एक राक्षसी झाडाखाली आली आणि म्हणू लागली, आता मी पण जाऊ शकत नाही, नाहीतर सोना टापूवर जावंसं वाटत होतं. तेव्हा दुसरी राक्षसी म्हणाली, यात मोठे काय आहे? हे झाड आपल्याला तिथेच उडवून नेईल, सोन्याच्या टापूकडे आहे. असे म्हणत दोघीही राक्षसी झाडाच्या फांदीवर जाऊन बसल्या आणि झाड अचानक उडू लागले. दुसरीकडे थकलेली सुकन्या पोकळीत लपून बसली होती आणि सुकन्याला झोप लागत होती. मात्र उडणाऱ्या झाडाच्या धक्क्याने सुकन्या जागी झाली आणि झाड उडताना पाहून ती पूर्णपणे घाबरली. सुकन्याने बाहेर पाहिले तेव्हा झाडाच्या फांदीवर 2 राक्षसी बसल्या होत्या. सुकन्याने स्वतःला परिस्थितीत जुळवून घेत असा विचार केला की काहीही झाले तरी उड्डाणाच्या काही काळानंतर ते चांगले होईल. ते झाड एका सुवर्ण बेटावर पोहोचले आणि उत्तरेकडे गेले. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना भूक लागली होती. दोघीही भोजनाच्या शोधात बाहेर पडल्या. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, त्या 2 राक्षसींच्या निघून गेल्यावर सुकन्या पोकळीतून बाहेर आली आणि तिने आरामदायक श्वास घेतला. आता सुकन्याने पाहिले की सोना टापूवर वाळू पसरली होती. मग तिला अचानक आश्चर्य वाटले की ही वाळू चमकत आहे आणि सुकन्याने हातात वाळू उचलताच ती अचानक ओरडू लागली, अरे ही तर सोनेरी वाळू आहे. आणि मग सुकन्याने तिच्या साडीत जमेल तितकी वाळू बांधली आणि पुन्हा त्याच पोकळीत लपली. दुसरीकडे दोघीही राक्षसी पुन्हा झाडावर आल्या आणि त्या एकमेकांशी म्हणत होत्या की आज पोटभर जेवण करून तृप्त झाले, आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया. आणि मग काही वेळाने ते झाड उडून त्याच ठिकाणी पोहोचले. भगवान विष्णू म्हणतात, या दोन्ही राक्षसी त्या झाडापासून दूर जाईपर्यंत सुकन्या मात्र पोकळीतच लपली होती आणि तितक्यातच त्या दोघीही ते झाड सोडून गेल्या. तशीच सुकन्या त्या पोकळीतून सोन्याची वाळू घेऊन बाहेर आली आणि ती मनात विचार करू लागली, इतकं सोनं पाहून माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि आता मी माझ्या सासरच्या घरी जाईन आणि इतकं सोनं मी माझ्या सासूबाईंना देईन. मग ती कधीच माझा तिरस्कार करणार नाही आणि माझ्यावर प्रेम करू लागेल. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, इकडे सुकन्या असा विचार करत होती तेव्हा सुकन्याचा नवरा सुकन्याला शोधत तिथे येतो आणि सुकन्या तिच्या नवऱ्याला सगळं सांगते आणि पतीसह सासरच्या घरी पोहोचल्यानंतर ती सासूला सांगते, सासूबाई बघा मी तुमच्यासाठी काय आणले आहे. आणि असे बोलून ते सर्व सोने सासूला देते आणि तिला सोने कसे मिळाले ही सारी घटनाही तिच्या सासूला सांगते. सोने घेतल्यावर सासू सुकन्यावर अचानक चिडली आणि म्हणाली, अरे मूर्ख बाई, एवढेच सोने आणले? एवढ्या सोन्याने काय होणार? मी असती तर भरपूर सोने आणले असते. मग हे ऐकून सुकन्या म्हणू लागली, आई एवढं सोनं आपल्या 3-4 पिढ्यांसाठी पुरेसं आहे. मग सासू म्हणू लागली, अरे मूर्ख, जेवढे जास्त तेवढे कमी. आता मी जाऊन बघ किती सोने परत आणतो. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, सुकन्याने तिच्या सासूला खूप समजावलं पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही. तिने सुकन्याचा एकही शब्द ऐकला नाही आणि ती जाऊन त्याच झाडाच्या पोकळीत बसली. दुसरीकडे दोघीही राक्षसी नेहमीप्रमाणे झाडावर बसल्या होत्या. मग अचानक झाड उडू लागले. इकडे झाड उडत होते तर दुसरीकडे सासूला मनातून खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने आणीन. भगवान विष्णू म्हणतात, इकडे सुकन्याची सासू मनात आनंद साजरा करत होती. त्याच वेळी एक राक्षसी म्हणू लागली, चला आज सोन्याच्या टापूवर चालत नाही तर मत्स्य टापूवर चालूया, आज मासे खावेसे वाटत आहे. आणि मग लगेचच राक्षसीने मासे खाण्याचे ठरवले
त्याचप्रमाणे झाड मत्स्य टापूच्या दिशेने उडू लागले. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, अशा प्रकारे राक्षसीचे ऐकून पोकळीत बसलेल्या त्या लोभी स्त्रीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. अचानक ती म्हणाली, अरे तू सोना टापूवर का जात नाहीस? चला सोन्याच्या टापूवर जाऊया. आता त्या लोभी स्त्रीने असा आवाज करताच कोणीतरी नक्कीच लपले आहे असे राक्षसींना वाटले. पोकळीत प्रवास करताच त्या दोन्ही राक्षसींना ती लोभी स्त्री दिसली. त्यानंतर एकदम त्या दोन्ही राक्षसींना तिला उचलून झाडावरून फेकून दिले आणि ती लोभी स्त्री पृथ्वीवर पडताच मरण पावली. ही बातमी कळताच सुकन्याचा सासरा सुकन्याजवळ जाऊन सुकन्याला म्हणतो, बेटी, मी तर हे पहिलेच समजावून सांगत होतो की तू हे असे काम करू नको. कधीही कोणी लालच केले नाही पाहिजे आणि सुना मुलीप्रमाणे असतात, त्यांना त्रास देऊ नये. पण तिने एकही गोष्ट ऐकली नाही आणि आज तिच्या कर्माचे फळ तिला मिळाले. म्हणून लोभाचे रत्न कधीही परिधान करू नये. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, सुकन्या आपल्या पतीबरोबर सुखमय जीवन जगत असताना काही दिवसानंतर तिला एक गुणवान मुलगा झाला. तेव्हा सुकन्याला खूपच आनंद झाला आणि ते देवाचे आभार मानू लागली. आता सुकन्याला मुलगा आणि धन दोन्ही प्राप्त झाले आणि सुकन्याची मोठी जाऊ, जी सुकन्याला टोमणे मारत होती, तिचे व तिच्या नवऱ्याचे म्हणजे मोठ्या मुलाचे जीवन खूप गरिबीमध्ये चालू लागले. तेव्हा तिची जाऊ सुकन्याजवळ जाऊन तिच्या गलतीसाठी माफी मागू लागली. सुकन्या एक दयावान आणि सुंदर स्वभावाची स्त्री होती. त्यामुळे आपल्या जाऊला माफ केले आणि तिने तिच्या जवळील काही सोने तिच्या जाऊला दिले. अशा प्रकारे पूर्ण परिवार आनंदात राहू लागला. काही दिवसानंतर काय झाले, सुकन्याच्या जाऊचा मुलगा अवगुणी निघाला. त्याने पूर्ण धन अवगुणात बर्बाद केले आणि सुकन्याचा मुलगा गुणवान निघाला होता. तो आपल्या जीवनात एवढा पुढे गेला की त्याने आपल्या आई वडिलाचे नाव रोशन केले. आणि जेव्हा सुकन्या व तिच्या जाऊचा शेवट झाला तेव्हा सुकन्याला मात्र स्वर्गात स्थान मिळाले आणि तिच्या जाऊला मात्र नरकात स्थान मिळाले. भगवान विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, तुझा पहिला प्रश्न होता की कोणत्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होत नाही. त्याचे उत्तर संतांनी दिलेल्या माहितीचे जो गैरवापर करतो त्यांना पुत्रप्राप्ती होत नाही. आता तुझा दुसरा प्रश्न असा होता की कोणता अलंकार घातल्याने स्त्री किंवा पतीची मृत्यू होते. तो आहे लालच रूपी गहना. म्हणून लालच रूपी गहना कधीच वापरू नका. आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणता शृंगार केल्याने स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. तर त्याचे उत्तर असे आहे की चारित्र्याचा शृंगार म्हणजे चारित्र्यवान असलेली स्त्री आणि तिची पतीप्रती भक्ती. शेठची धाकडी सून सुकन्या जशी मृत्यूनंतर स्वर्गात गेली, त्यामुळे प्रत्येक विवाहित स्त्रीला एकनिष्ठ आणि चांगल्या चरित्राची असावी. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. अधिक धार्मिक माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री विष्णू.